नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण या व्हिडिओमध्ये चाकणचा भुईकोट किल्ला म्हणजेच संग्रामदुर्ग किल्ला एक्सप्लोर करणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी त्याआधी आपण थोडंसं प्रवास एन्जॉय करूया। But I know the road is long. I wonder if you could use. चाकण किल्ल्याच्या आजूबाजूला असलेल्या निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांना एक अद्वितीय अनुभव मिळतो। किल्ल्याच्या माथ्यावरून संपूर्ण परिसराचे दृश्य पाहायला मिळते, जे निसर्गप्रेमींना आकर्षित करते। चाकण किल्ल्याच्या प्रत्येक वळणावर एक गोष्ट लपलेली आहे, त्याच्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले बुरुज, तर किल्ल्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या टाक्या, ते सर्व दर्शवतात किल्ल्याची रणनीतिक महत्त्वता। चाकणच्या भुईकोट किल्ल्याची कहाणी एक ऐतिहासिक धरोहर आहे। तो फक्त एक किल्ला नाही, तर आपल्या इतिहासाच्या, सांस्कृतिक आणि युद्धाच्या शौर्याची जिवंत साक्ष आहे। जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल तर चाकण किल्ला नक्कीच तुमच्यासाठी एक अप्रतिम ठिकाण आहे। महाराष्ट्रातील चाकण किल्ला युद्ध आणि संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण होता। संग्रामदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीजवळ एक जुन्या काळातील मस्जिद आहे आणि त्याच शेजारी श्री दामोदर विष्णू मंदिर आहे। चाकणच्या किल्ल्याची बांधणी 12व्या शतकात अखेर बडा आराम या बादशाने केली असावी असे उल्लेख आढळतात। त्यापूर्वी चाकण हे एक विष्णुपीठ होते। या ठिकाणी विष्णूची अनेक मंदिरे होती, त्यापैकी भगवान विष्णूचं एक मंदिर आपल्याला या किल्ल्यामध्ये पाहायला मिळते। या किल्ल्याच्या बाहेरच आपल्याला किल्ल्याची काही माहिती मराठी इंग्रजी या स्वरूपात दोन्ही लँग्वेजमध्ये पाहायला मिळते। तर किल्ल्याच्या समोर गेला तर किल्ला श्री दामोदर विष्णू मंदिर हे खूप सुंदर असं पाहायला मिळते। महाराष्ट्रातील चाकण किल्ला युद्ध आणि संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण होता। फिरंगोजीने किल्ल्याच्या संरक्षणासाठी केलेले प्रयत्न आजही दिसून येतात या किल्ल्यावर, कारण तो किल्ला आजही आपल्याला पाहायला मिळतो। या किल्ल्याचं मुख्य आकर्षण त्याच्या भव्य दरवाजे आणि मजबूत भिंती, त्यांचे बुरुज आहेत त्या स्वरूपात आज आपल्याला पाहायला मिळतात, ज्या काळानुसार बनवण्यात आल्या। किल्ल्याचा प्रत्येक भाग म्हणजे एक ऐतिहासिक कादंबरी आहे। संग्रामदुर्ग किल्ल्यावरून दिसणारा हा चाकण शहर काय सुंदर दिसतो, शब्दात नाही सांगू शकत। खूप सुंदर असा दिसतो। या ठिकाणी येऊन बघा तुम्ही एकदा। आणि समोर आपल्याला दिसत आहे इकडे एक बुरुज आहे आणि समोर तिकडे एक ध्वज आहे आणि समोर श्री दामोदर विष्णू मंदिर आहे। या ठिकाणी खूप सुंदर असा दिसतो व्ह्यू। हा सनसेट तुम्ही बघू शकता, किती सुंदर या किल्ल्यावरून दिसणारा।
कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर